नाही देवाचं दर्शन झालं सकाळी सकाळी छान. पाऊस थोडासा ठिबकला म्हणतात रात्री, पण काय नाही, परत कडक पण चालू झालं. तेव्हा रात्री तुम्हाला हेच सगळं वातावरण दाखवतो मी. असं आहे आमचं गाव. तेव्हा आमची सगळी माणसं उभी आहेत येऊन इथे. रिक्षा इथे याचा चार्जर घेऊन ये का. कसं आता नाही बघा. देऊळ, हनुमान मंदिर, घरी जोगेश्वरीचं देऊळ, ही आमची घरं इकडे. चला आता निघालोय महाबळेश्वरला. रात्री इथे मुक्काम केला आपल्या घरी. वरती त्या साईडला एकदा गेलो होतो आम्ही चौऱ्यावर. बाय 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 बाय. चला तात्या, चल तात्या. चला बाय. बाय होय. तिला यायचं काय वरती बायला. मी विचारलं पण नाही. बाबा बाटल्या ए पाण्याची बाटली आणली. हा ठेवली पाठी. आणली ना. होय, पाण्याची बाटली आणली. चला राजा मामा. चला. होय तुला कुठे दिसले, मला दिसले नाही. होय होय का. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना. मजेतच असायला हवं. तर मंडळी मी आलो होतो आपल्या बिरमणीमधल्या महाबळेश्वर मधल्या बिरमणी या गावी. आणि रात्री आलो, मुक्काम केला रात्री, आणि आता परत चाललोय महाबळेश्वरला. महाबळेश्वरला सुद्धा दुसरे चुलते आहेत, त्यांच्याकडे पण जाऊन येतो. आलंय तर 2-2 दिवस आपलं भेट देऊन सगळीकडे गेलेलं बरं ना. नातेवाईकांना सगळं भेटणं, कारण हाच एक सीझन असतो सुट्टीच्या दिवसात सगळ्यांना भेटण्याची एक सुवर्ण संधी असते. आणि आता चाललोय आपलं घरी परत महाबळेश्वरला. बघू आता महाबळेश्वरला जाऊन काय दिवसा कोयना. बघा आपल्या इकडे तर कधीच, आपल्या इकडे तर मला वाटतं मार्च-फेब्रुवारीमध्येच सुकी झाली होती. जानेवारीला जत्रेला होतं तेव्हा थोडंसं पाणी होतं, आणि आता तापळात पण पूर्ण सुकी पडली आहे. मार्चला सुट्टी झाली. बाहेर पडा रे. फक्त इथं थोडंसंच येतं. ते झऱ्याचं पाणी आहे, ते झरे असतात ना काही काही त्याचं. इथं दररोज येत असते ना पाणी प्यायला. हा मग पाणी आहे ना इथं. ते दिवसात एकदाच पाणी. हा, ह्या मंडळीने रस्ता तुम्ही तापोळ्याला पण जाऊ शकता इथनं. पाठीमागणे. आता आपण चाललोय हे महाबळेश्वरला, मुंबई साईडला, पारवीर साईडला, आणि आपल्या अपोजिट साईडला तुम्ही तापोळा, इकडनं पण तापोळ्याला जाऊ शकता. मुंबईच्या साईडला पण जाऊ शकतो, रत्नागिरीच्या पण साईडला जाऊ शकतो. पण कशी मग तुला कसे गाणे? कोणतं गाणे? मग कोंबडीला कान असतात. मग सगळ्या पक्ष्यांना गाणे, प्राण्यांना कान असतात. बिना गाण्याचं कुठलं पक्षी येतं? मग बिना गाण्याचं कुठलं प्राणी असतं? आता एकदा पाऊस चालू झाला ना की एकदम हिरवळ हिरवळ इकडे. साप तीक्ष्ण कान असतं. तो बघा आमची कोयनेचा पूल, आणि फिरत इकडनं पण दिसतोय तो पूल. त्याची श्वासातलं कसं नाही मंडळी, आपण हक्काने म्हणतो ना, माझी कोयना, आमची कोयना.
आम्ही कोईन काठची माणसं. समीक्षा देखील कोईन काठची आहे हा. ती पण कोयनेच्या काठावर जन्माला आलेली आहे ना समीक्षा. महाबळेश्वर, पिंपरीपुरा, तापोळा. जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर, मुक्काम पोस्ट पिंपरीचा मुक्काम पोस्ट हवा. आम्ही जर या गाडीने आलो असतो ना प्रायव्हेट गाडीने तर आम्हाला वाड्यापासून ते इथपर्यंत 600 रुपये द्यावे लागले असते कुरमणीपर्यंत. जास्त आता 700 रुपये. 800 रुपये. कारण आता तर CNG पण वाढलं आहे, पेट्रोल पण वाढलं आहे. 90. आमचा सुप्रसिद्ध शिवकालीन पूल. काल पण तुम्हाला एअरपोर्ट बद्दल सांगितलं. दगडी पूल आहे याच्यावरती डांबर टाकली ना तर काय रोड मस्त आहे ना. आम्ही आलोय इथं वाड्यावर आता उमरोशी गाव वरती प्रतापगड. ह्या हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो. मस्त आहे की छान हॉटेलची सोय आहे इथे. मस्त. आता सीझन आहे, आज रविवार पण आहे त्यात ना. मंडळी इथे आता हा पुढचा आंबेनळी घाट आहे, वाड्यापासूनचा पुढचा महाबळेश्वरपर्यंतचा. मस्त वातावरण झालंय. ऊन दिसत असलं तरी मंडळी खूप गारवा जाणवतो, खूप गारवा. हे बघा हा वरती लॉडविक पॉइंट. आणि हा आपला बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रतापगड. फक्त मंडळी वाहनं सावकाश चालवा, शिस्तीत चालवा, मग बघा किती छान वाटतंय प्रवास आपला ना समीक्षा. बरोबर आहे की नाही. हो ते मेटकाळ्यावरचं. हा इथनं पुढे रडतोंडी घाट. तो बघ ती धार दिसते तुला अशी खाली येणारी, तो रडतोंडी घाट. आमचा गाव म्हणजे उंच उंच दऱ्यांचा गाव. हे बघा मंडळी हा पॉइंट आहे. पावसाळ्यात खूप याला हे असतं पाणी. मग हे बघा हे आमच्या आत्याचं गाव दुदोशी. ते लोक मधनं चालत तिथनं तसं जातात महाबळेश्वरात ना. उलट चालत माणूस लवकर येईल रस्त्याने. ते तिकडे पुढे मग वाडा वगैरे अशी गावं. हे बघ हे आपली गावं इकडे दक्ष तिकडे समोर दिसते ना हे. हा समोर. हो नाही नाही गावं तिकडची गावं. पण हे आपलंच गाव आहे तिकडे वर त्याच्या पलीकडे. हा ते वरती बघ ते सगळं चौऱ्यावरनं गेलो की आपल्याला ते दिसतं सगळं. ते तुमच्या तापोळ्यातनं पण दिसतं ते हा टोक ते. बघा हा रणतोंडी घाट जुन्या काळातला ज्या रस्त्याने अफजल खान महाराजांना घाबरवण्यासाठी गेला होता. पण त्याला हे कळलं नाही की तो महाराजांना मारणार नव्हता, महाराज त्याचा वध करणार होते. घमंड. महाराजांनी नुसतं त्याला मारलं नाही, त्याचं गर्वहरण केलं. ताकदीचा कितीही माणसाला ताकदीचा गर्व कितीही असला ना तरी मस्तदेगरी आणि चांगुलपणासाठी लढलेली लढाई, लोकांसाठी लढलेली लढाई ही नेहमी माणूस जिंकतो हे महाराजांनी दाखवून दिलं. बघा आपलं जन्नी मातेचं देऊळ आमच्या एका व्हिडिओमध्ये आहे, कॅप्चर केलंय आम्ही. हा दक्ष पण होता.
वातावरण बघ कसलं फुल एकदम अंधार. आता खरं नाही वाटतं माणसाला पाऊस पडणार. गारेगार गारेगार गारेगार. अरे रोडच्या या चिंचेत आहे ना? मोठा बिल्ला. जाऊ आपण. मोठा बिल्ला संडा. आपण आलोय बघा महाबळेश्वरला. आता पहिलं काकीकडे जाऊ. आम्ही आमच्या तात्याच्या इथं आलोय आणि बघा समीक्षा बघा काय आम्ही खेडमधनं फणस आले होते ते कापायला बसले. खायला कुठला फणस? कापा. समीक्षाचा आवडीचा फणस आहे. मला तो शेंबडा फणस म्हणजे बरका आवडतो. अर्थात हा खायला खूप चांगला आणि हा चांगला म्हणजे पोटाला वगैरे त्रास होत नाही. तो पेट्रोल भरायला नशिबाच गर्दी नाही. आणि हे बघा इकडे गजी नृत्य आपला धनगरी नृत्य असतं ना तर त्यांचं आता पथक आलं इथे. आज 31 मे म्हणल्यानंतर अहिल्याबाई पुण्यश्री अहिल्याबाई होळकर यांची जयंती त्यानिमित्त आज इथे का भव्य दिव्य कार्यक्रम आहेत. त्यानिमित्त सध्या ही मिरवणूक आहे. मिरवणुकीसाठी हे पथक आलं आहे. मंडळी आम्ही इथे आलो म्हणजे आत्याच्या मुलाने आम्हाला ट्रीट दिली. हे बघा पिझ्झा विथ कोल्ड कॉफी सॉस द्यावे. आणि काय सॉस आहे? आम्हाला संधी भेटली तर आम्ही सुद्धा अहिल्यादेवींच्या या मिरवणूक समारंभात आम्ही सुद्धा देखील सहभागी झालो. खरंच मन एकदम. टोपी पण आहे का? लक्ष धनु कुणाल